2 बायका केल्या, त्यांच्या वडिलांनी 3 केल्या असतील, आणि तुमच्या वयापर्यंत जी आहे ती, आता तुमचे झाले का नाही 2 लग्न मला माहित नाही ते, पण काय माहित आहे का, ठराविक तुमच्या वयापर्यंत प्रत्येक माणसानं 2-3 कुणी 4-5 लग्न केले ते, बरोबर आहे का? म्हणजे माणसं काय म्हणते ती, तुम्ही करचाल पण लेकरा बाळांनी फेडचाल, बरोबर आहे का नाही? तुम्ही 4 केला, आम्हाला 1 मिळणार आता आमच्या पोरासनी किंवा आमच्या ह्याच्यासनी परिस्थिती उलटी झाली. जमिनीची चोरू नका. आमच्या सासऱ्याची ओळख आहे ना? किती एकर जमीन द्या माणसाला? नाही, किती एकर जमीन द्या माणसाला? 100 एकर. अजून पोराचं लग्न जमन आहे. जमिनीचं कुठे घेऊन बसलाय? हो, आता माणसानं एक कलेक्टरची किंवा तहसीलदारची कोणाची बी नोकरी लागू दे, त्याचं काय टार्गेट असतं माहिती आहे का? किंवा इथं मुंबईला पुण्याला कामाला जाऊ द्या माणूस, त्याचं काय टार्गेट असतं माहिती आहे का? त्याला विचारलं अजून किती दिवस काम करणार आहे, ते काय म्हणतो माहिती आहे का? अजून एक 5-10 वर्ष काढणार, गावाकडे येणार, 3-4 एकर घेणार, निवांत शेती करत बसणार. शेती निवांत करायची गोष्ट आहे का? शेती निवांत आहे काय? म्हणजे का कुठली जरी नोकरी केली तर ती इन्व्हेस्टमेंट कशात करतो? जमीन घेतो. आता आमच्यात तुमच्यात बी नोकरी जर झाली, त्याला जमीन जर नसली, किती बी विकायला निघू द्या म्हणतो, फक्त मला सांगा मी घेतो. मग आमच्या सासऱ्याची ऑलरेडी 100 एकर आहे का नाही, तरी पोरगी काय मिळणार? काय लय करीत असते, काय तुमचं लय असेल ती सांगा मला. अपेक्षा लय असते त्यांच्या, अपेक्षा लय असते. पोरगी जिंकणी असावी. अहो जिच्या बापाला 1.5 एकर जमीन नाही, तिथं सुद्धा बाप म्हणते हे नोकरी आते, जमीन काय करायची आहे? नोकरी पाहिजे. आणि नुसती नोकरी पाहिजे असेल तर जमीन बी पाहिजे म्हणते. जमीन पाहिजे, बांगला पाहिजे, नोकरी पाहिजे, आणि दोन्ही असलं तरी पोरग जरा वांडाय म्हणते. बुटकच आहे, टकलच आहे, असंच आहे, तसंच आहे. पंचा दादाला पुन्हा बसले तर. बरं, आपला प्रश्न काय होता? तुम्हाला लग्नाच्या आधी जिंदगी बरी होती का लग्नाच्या नंतर? लग्नाच्या नंतर कशी? आपण सुखी संसार कसा करायचा असं राहून जमतंय का? बरं, तुम्ही महिनाभर आता बाहेर जाऊन राहू शकता न सांगता तुम्ही बाहेर जाऊन राहू शकता का? सांगावं लागतं. लग्नाच्या आधी तुम्ही घरी कोणाला सांगत होता का? नीट आठवा. आई बाबा विचारलं नव्हता विचारत. उगं काहीतरी सांगू नका. आता थोडा जरा जास्त फरक पडेल. म्हणजे खुंट्याला बांधलेला बैल झाला का नाही? झालं, बरोबर आहे. झाला का नाही? मग आधी जिंदगी बरी का आताची? आताची जिंदगी बरी बनावं लागेल. नाही, तुम्ही प्रेशर खाली आहो. तुम्ही तुमच्या ह्याच्या घरी ही म्हणजे आपलं घरी कोणतं ही आता जाणार ना टीव्हीला काय, त्याच्यामुळे तुम्ही घाबरून बोलायला लागला. असा कुणीच मायकाला म्हणत लग्नाची नंतरची जिंदगी चांगली हो का? ह्याने सांगितलं स्पष्ट. कसं काय म्हणणं तुमचं? जगात फक्त दोघांनी लग्न केलं. कोणचं सुखी जीवन जर नसतं, लग्न देवाने सुद्धा केलं नसतं. लग्न देवाने सुद्धा केलं नसतं. बरं, माऊलीने का केलं नाही? आणि मग ठराविक लोक आहेत. ठराविक म्हणजे आता मारुतीरायाने केलं नाही, रामदास स्वामीने केलं, तिथं लग्नाचं पळून केलं. पुन्हा माऊलीने केलं, त्याच्या कोणीच केलं ना, खाताराने केलं. 4 बहीण भावंडाला लग्न. बरं, हा. मग तुम्ही लग्न कशासाठी केलं? संसार सुखाचा संसार करावा म्हणून. संसार सुखाचा व्हावा. आधी संसार होता का तुम्हाला? लग्न केल्यानंतर झाला ना? मग ही तुमचं उत्तर चुकतंय ना. संसार सुखाचा व्हावा आधी नव्हता ना? आधी आई बापाचा संसार झाला. मुलाचा कसा? आई बापाचा संसार आई बापाने केला. संसार कवा होतो? संसार कवा चालू होतो? लग्नाच्या नंतर. लग्न झाल्यानंतर. मी तुम्हाला काय विचारलं, लग्न का केलं? तर तुम्ही काय म्हणता संसार सुखाचा व्हावा. संसार नव्हताच ना आधी, काय सुखाचा करता? संसार करण्यासाठी सुखाचा म्हणा, सुखाचा संसार करण्यासाठी. हा बघा, संसार म्हणजे आता माऊलीने लग्न नाही केलं तरी, परंतु आम्हाला जेवढं प्रापंचिक जीवनातलं ज्ञान नाही तेवढं माऊलीनं होतं. होतं ना? मग त्यांना प्रपंच न मांडता, लग्न न करता प्रपंचातली काडी ना काडी आम्हाला काहीच माहित नाही प्रपंचातली. तुकाराम महाराजांनी का केलं तेवढं सगळं त्यांना माहिती. 3 बायका केल्या तुकाराम, 2 का 3 बायका केल्या. बरोबर आहे की? कसं माहित आहे का? माऊलीचं जीवन एक आदर्श जीवन आहे. तुकाराम महाराजाचं त्या पातळीवर आदर्श. तुकाराम महाराजाचा आदर्श काय माहित आहे का? कोणत्या संतांना लग्न केलं? प्रपंच नाही, प्रपंच मांडताना, प्रपंच करताना परमार्थ करा सगळ्या संतांनी केली. सगळ्या संतांनी, माऊलीने केलं नाही. मग आपण माऊलीच्या पालखीत आपण माऊलीचा विचार करायचा. बाकीच्या संतांचं कसं अशी अट घालायला पाहिजे होती. त्यांनी लग्न केलं म्हणजे चुकीचं. नाही, माऊलीच्या वारीत येताना हे 16 वर्षाचे असताना हे जगाचा संसार बघितला आणि जगाचा संसार बघून माऊली परेशान झाली. नको म्हणजे सुख दुःख, लोकांचं दुःख बघायचं. रामदास महाराज नाही परेशान झाले किंवा परेशान होणारे माऊली नव्हते किंवा ते घाबरणारे माऊली नव्हते. घाबरले नव्हते. नाही, ते म्हणजे दुःख बघितलं. तुमचं जे उत्तर आहे दुःख बघितलं म्हणून त्यांनी लग्न केलं नाही हे चुकीचं आहे. कारण ते घाबरणार आहेत, पळणाऱ्यातले नव्हते. पळणाऱ्यातले होते रामदास स्वामी. रामदास स्वामी सावध म्हणलं की त्यांनी दुसऱ्या
शेतकऱ्याच्या पुरीचं काय वाटलं होता, आता बाहुल्यावर चढलेली पोरगी हो अक्षदा पडणार आहे, आपण पळून गेल्यावर त्या पुरीचं काय होईल ह्याचा विचार त्यांनी केला नाही, फक्त स्वतःचं बघितलं पळून गेले. तसं माऊलीचं आहे का? नाही माऊली केलंच नाही तरी माऊलीच्या वाट्यांना अवतार कार्य फक्त त्यांचं काय संपवायचं पसायदान जे जगासाठी म्हणले का नाही, त्या मागण्यासाठी त्यांचं जीवन होतं. त्या मागण्या त्यांच्या पूर्ण व्हाव्यात एवढं पसायदान केलं आणि त्याने जीवनाचा शेवट केला. मग मला असं काय म्हणायचं आहे, माऊलीच्या वारीत येताना असा नियम करायला पाहिजे ह्या सोहळा समितीनं, ज्यांची लग्न झाली नाही ती त्यांनीच वारीला यायची. कारण बिल लागला ना मारून कोणाच नजर पडणार नाही तुम्हाला. नाही मी म्हणणार की नाही. सोहळा कोणाचा आहे, बिल लागला मारून कोणाच तुम्हाला नजर नाही पडणार सोहळा कोणाचा आहे, माऊलीचा. माऊलीचं लग्न झालं का नव्हतं? नाही. मग तुमचं काय काम आहे इथं प्रापंचिक माणसाचं? तुम्ही जावा तुकाराम महाराजाकडे. हा बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. तुम्ही मानता तसं ही काका मला देते काय? असं करा तुम्ही. काका तुमचं काय म्हणणं आहे? माझं काय म्हणणं काय सुद्धा म्हणणं काय लोक आपलं म्हणणं आपण बिल लागला तर येत नाही इथं वारीत. कोण आम्हाला नाही नाही असा नियम करायला पाहिजे हो, असं माझं म्हणणं. हा नाही तुकाराम महाराजांनी पहिलं लागणार केलं, नाही. पहिली मिली दुसरी माऊलीने केली. केव्हा सांगितलंय हा. बाबा लागला बिल लागला त्याने यावं लागला त्याने येऊन असं कुठं सांगितलंय का मग माऊलीने? का आला मग आता तुम्ही काय म्हणला? सांगितलं नाही माऊलीने काहीच. मग तुम्ही का आला? तुम्हाला सोळाला ये म्हणलं का माऊली? माऊलीचा आदर्श घेण्यासाठी आलो बाबा. त्यांनी संसार केला आता माझ्या परमार्थात या अशी माऊली. कुठले गोवी आहे? कुठं म्हणली ती? कुठं गोवी संदर्भ सांगा मला. उगा तसलं फुकटचं बोलायचं नाही. गोवी आहे का तशी? नाही हा तात्या त्याच्यात आहे तसं. अवघाची संसार सुखाचा करीन ही झालं, पण तुम्ही वारी माझ्या इकडे वारीला या म्हणून त्यांनी बोलले का तुम्हाला? नाही मग का आला तुम्ही? नाही काय करीत होते म्हणून आपण त्यांचं हे करायचं नका. हा माऊलीने पाययात्रा केल्या, देव तीर्थक्षेत्र. नाही नाही कसं माहिती आहे का, अशा पुण्यवंत पुण्य महात्म्याच्या त्याने आपल्याला बोलवण्याची गरज नसते हो. हा? ती एक परिस आहे, त्या परिसाच्या संगतीत येऊन आपल्या जीवनाचं सोनं व्हावं म्हणून आपण वारीत यायचं होय आहे. होय वारी द्यायचं. ही त्याचं उत्तर आहे. तुम्ही काय दुसरी उत्तर देता? वारी त्यांनी हे केलं म्हणून तर आपण आलो म्हणलं. हा 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 बरं अजून कोणाला काय शंका आहे का? काय नाही शंका. बंद करू का? बंद करा. तुम्ही तर हातून धरलं राव प्रश्न ऐकून माझं. आमचे मग हे काय म्हणले कारगुडे काय म्हणले आमचे कारगुडे काय म्हणले. रामकृष्ण हरी. तर ही होती आमच्या दिंडीतल्या पालातली मौज मजा आणि चर्चा आणि वादविवाद. प्रत्येक मुक्कामी आम्ही असा सर्वजण पालात बसतो आणि एखाद्या विषयावर गहन चर्चा होते. आजच्या पुरतं एवढंच. रामकृष्ण हरी. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.